सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुभेदारांच्या घरामध्ये सायली ही किचनमध्ये फराळाचा स्वयंपाक करत असते, तर इकडे कल्पना आणि विमल लाडू करत असतात. इकडे आता कल्पना ही हसत खेळतच सायलीकडे बघत असते, तर इकडे किल्लेदारांच्या घरात मात्र आता किचनमध्ये तन्वी आलेली असते आणि फराळाचा 5 किलोचा स्वयंपाक कसा बनवायचा याची रेसिपी आता तन्वी मोबाईलमध्ये बघू लागते. पण बाजरीचं पीठ काय असतं आणि तांदळाचं पीठ काय असतं हे सर्व तन्वीला काहीच समजत नसतं आणि तन्वी ते डबे उघडून एकेका गोष्टीकडे बघतच असते. इकडे कल्पना म्हणते की विमल, आता दिवाळी आली आहे आणि स्वयंपाक करायला फक्त आपण तिघीच आहोत आणि एवढं सगळं कसं होणार, आणि ही अस्मिता तर काहीच कामाची नाही आहे. विमल म्हणते की वहिनी, तुम्ही हे असं काय करताय? तिकडे सायली ताईंकडे बघा, त्या एकट्याच 5 जणींचं काम करतायत. तर कल्पना हसू लागते. इकडे आता सर्व पदार्थ भाजून घेऊन सायलीने मस्तपैकी चिवडा बनवलेला असतो. त्यानंतर सायली ही खमंग अशा चकल्या बनवते, तर इकडे तन्वी मात्र पीठच मळत असते. तर इकडे सुद्धा तन्वी आता चकल्या बनवत असताना तन्वीकडून त्या सगळ्या चकल्या तेलामध्ये जळून जातात. तर आता इकडे प्रतिमा ही सर्व फराळाचे पिशव्या घेऊन बाजारात आलेली असते आणि प्रत्येकाला त्या पिशव्या घेण्यासाठी प्रतिमा ही खुणावत असते. तर आता काही गुंड ही प्रतिमाची मजा बघू लागतात. त्यानंतर प्रतिमाकडून ते पॉकेट घेऊन सर्व गुंड ते पदार्थ खाऊ लागतात आणि म्हणतात की खूप भूक लागली मावशी, खाऊ दे मला. तर प्रतिमा त्यांना 5 रुपये मागत असते, पण ते म्हणतात की आमच्याकडे पैसे नाही, आम्हाला अगोदर खाऊ दे. तर ते गुंड चकल्या खाऊन एकमेकांना पिशवी देत असतात आणि म्हणतात की पैसे माझ्याकडे नाही मावशी, त्याच्याकडून घे. आणि सगळ्यांना हात जोडून प्रतिमा ही पैसे देण्यासाठी विनवण्या करत असते आणि ते गुंड हसत असतात. तर ते गुंड प्रतिमाकडून त्या पिशवीतील सर्व पदार्थ घेऊ लागतात. तर प्रतिमाच्या हातातून ती पिशवी खाली पडते आणि सगळ्या फराळाच्या पिशव्या खाली पडतात. डोक्याला हात लावत हसतच ते गुंड म्हणतात, अरे रे, सगळे पदार्थ पडले. तर आता ते गुंड ते शंकरपाळ्याची पिशवी उचलू लागतात. तर तेवढ्यात कुसुम ही त्या गुंडाचा हात धरते आणि ती पिशवी प्रतिमाला द्यायला सांगते आणि म्हणते की तू ज्या वेळेस तुझ्या आईने तुला जन्म दिला ना, त्यावेळेस तुला बोलता येत नव्हतं, तुझ्या आईनेच तुला बोलायचं शिकवलं आणि ह्या तुझ्या आईच्या वयाच्या आहेत. दुसरा गुंड म्हणतो, ओ बाई, तुम्ही कोण आहात आणि काय बोलतायत? तर कुसुम म्हणते, पोलीस स्टेशनला चल, मग तुला कळेल कोण आहे. तर कुसुम म्हणते की माझा जावई हा वकील आहे, लावू का त्याला फोन? तर ते गुंड घाबरतात आणि म्हणतात की नको नको आणि जाऊ लागतात. त्यांचा हात धरत कुसुम म्हणते की या बाईंनी विकण्यासाठी आणलेल्या फराळावर तुम्ही फुकट डल्ला मारता की काय? लगेच ते गुंड त्यांच्या खिशातून 100-100च्या नोटा प्रतिमाला देऊ लागतात. तर एकच 100ची नोट घेत प्रतिमा तिच्या फराळाच्या पिशवीत टाकते. त्यानंतर प्रतिमा ही तिच्या पिशवीतील सुट्टे पैसे पुन्हा त्या गुंडांना देते आणि ती चकलीची पिशवीही देते. तेव्हा कुसुम म्हणते की बघितलं का, आणि निघ आता. तर ते गुंड तेथून पळून जातात. त्यानंतर कुसुम ही लगेचच प्रतिमाची ती पिशवी सावरून प्रतिमाकडे देत म्हणते की या इकडे बसा, आणि प्रतिमाला बाजूला घेऊन बसवते. इकडे आता तन्वी, तिला चकल्या बनवता येत नसतात, तेव्हा खूप अपसेट झालेली असते. त्यानंतर तन्वी ही सर्व गॅस आणि तिथले फराळ व्यवस्थित बाजूला ठेवते आणि म्हणते की चला, फराळसुद्धा तयार झालं आणि किचनही साफ झालं. इकडे आता कुसुम ही प्रतिमाला एका झाडाखाली बसवते आणि पाणी देते. त्यानंतर कुसुम म्हणते की ताई, तुम्ही मला ओळखलं का? तुम्ही माझ्या गाडीच्या आडवे आल्या होता आणि मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. तर कुसुम म्हणते, हात बरा आहे का? तर प्रतिमा हात दाखवते आणि बरा असल्याचे सांगते. त्यानंतर खुणा करून प्रतिमा 2 बोटं पुढं करते. तर कुसुम म्हणते की हो, आपण 2दा भेटलो होतो. तर प्रतिमा म्हणते नाही नाही. तर कुसुम म्हणते, अच्छा, मी तुम्हाला 2दा मदत केली म्हणून का? तर लगेच प्रतिमा आभार मानते. कुसुम म्हणते की अहो, आभार कशाला मानतात? त्यानंतर कुसुम म्हणते की ताई, तुम्ही कुठे राहता? मी तुम्हाला घरी सोडू का? तर मानेनेच प्रतिमा म्हणते मला घर नाही आणि हात जोडत म्हणते की मी शेजारच्या मंदिरात राहते. कुसुम म्हणते की तुम्ही नवऱ्यासोबत किंवा मुलाबाळासोबत राहतात का? तर लगेचच प्रतिमा नाही म्हणते. तेव्हा कुसुम म्हणते की मग तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या एकट्याचा आहात का? तर प्रतिमा ही कुसुमकडे बघते. त्यानंतर कुसुम ही प्रतिमा शेजारी बसत म्हणते की माझं नाव कुसुम, मी त्या तिकडे पलीकडे राहते आणि मी लोणची पापड विकते. तर कुसुम म्हणते, हा फराळ तुम्ही स्वतः बनवून विकता का? तर प्रतिमा हसतच हो म्हणते आणि त्या फराळाच्या पिशव्या दाखवते. कुसुम म्हणते की एक बोलू का मी तुम्हाला? ताई, तुम्ही मंदिरात राहतात ना, तेव्हा तुम्ही माझ्या घरी येऊन राहताल का? तुम्हालाही छप्पर मिळेल आणि मलाही सोबत होईल.
कुसुम म्हणते की अहो मला सुद्धा तुमची मदत होईल आणि सोबतही होईल. आणि मी ताई तुम्हाला एक सांगू का, आपले काहीतरी पूर्वीचे ऋणानुबंध आहेत. कुसुम म्हणते की अहो मी सुद्धा एकटी राहते तेव्हा माझ्या खातीर तुम्ही माझ्यासोबत चला, मला नाही म्हणू नका. तर प्रतिमा विचार करते. तर कुसुम म्हणते की तुम्ही हो म्हणताय का. तर प्रतिमा मान हलवते तेव्हा खुश होऊन कुसुम म्हणते की चला आपण तुमच्याकडून तुमचं सामान घेऊ आणि मग घरी जाऊ. तर प्रतिमा तिच्याकडे फक्त या 2च पिशव्या असल्याचे दाखवते. तर आता इकडे सुमन, नागराज, राकेश, रविराज सर्वजण घरी येतात. तर लगेचच तन्वी त्यांना डब्यामध्ये सगळे पदार्थ बनवून त्यावरती स्टिकर नाव टाकल्याचे दाखवते. एका डबामध्ये करंजी, चकली हे सर्व बघून आता सर्वांना मोठा धक्का बसतो. नागराज म्हणतो की तन्वी अगं हे सर्व पदार्थ तू बनवून सुद्धा टाकले. तर तन्वी म्हणते की बाबा मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना, तुम्ही येईपर्यंत मी सगळे पदार्थ बनवेल, तेव्हा मी तुमचं प्रॉमिस कसं मोडू शकते. सुमन म्हणते की अगं तन्वी एवढ्या कमी वेळात मला सुद्धा काहीच करता आलं नसतं. तर रविराज म्हणतो की शाब्बास तन्वी शाब्बास. रविराज म्हणतो की तन्वी तुझ्या हातामध्ये सगळे प्रतिमाचे गुण उतरले हे तू दाखवून दिलेस. राकेश म्हणतो बघू बघू काय बनवलंय. तर तन्वी म्हणते की अजिबात हात लावायचा नाही. तर सुमन म्हणते की दिवाळीच्या पहिल्या दिवशी अगोदर नैवेद्य दाखवायचा देवाला, नंतर खायचे राकेश पदार्थ. रविराज म्हणतो की अगं माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलंय, मला खाऊ तर दे पदार्थ. आणि पटकन रविराज हा डब्बा उघडू लागतो. तर तन्वी विचार करत म्हणते की आता मी मेलेच. रविराज लगेचच डब्याचं झाकण उघडतो आणि त्यामध्ये बिस्किट पुडे असतात. तर तन्वी बारीक चेहरा करते. रविराज म्हणतो की यामध्ये तर करंजी, चकली असं लिहिली आणि बिस्किटं. इकडे आता कल्पना, विमल, सायली सर्वजण फराळाचा स्वयंपाक करण्यात व्यस्त असतात. कल्पना सायलीकडे बघत म्हणते की सायली अगदी आनंदाने आणि हसतमुखाने सर्व काही मग्न होऊन स्वयंपाक करते ना, त्यामुळे स्वयंपाक अगदी छान होतो. सायली म्हणते आई मला काय वाटतं माहिती आहे का, जर स्वयंपाक करणारी बाई जर मनाने प्रसन्न असेल ना, तर तिचा स्वयंपाकसुद्धा खूप छान होतो आणि तिच्या हाताचा कुठलाही पदार्थ हा चविष्टच लागतो. कल्पना म्हणते की सायली तू तर अगदी प्रतिमासारखीच बोलली. तेव्हा सायली म्हणते की प्रतिमाचा आत्यासुद्धा अशाच म्हणायच्या का. तर कल्पना म्हणते हो, आणि तुझ्या हाताची चवसुद्धा प्रतिमासारखीच आहे. कल्पना म्हणते की अगं दिवाळीत प्रतिमाच्या घरची कामं झाली की प्रतिमा इकडे यायची आणि आता पूर्णाजीला सुद्धा प्रतिमाच्या हातचाच फराळ लागायचा. कल्पना म्हणते की दुसऱ्याचा फराळ जर त्यांच्या हाती गेला ना, तर त्या म्हणायच्या हा फराळ प्रतिमाचा नाहीये. कल्पना म्हणते की आणि फराळसुद्धा प्रतिमा न कंटाळता आरामाने आणि आनंदाने करायच्या. तर कल्पना म्हणते की आता ते दिवस कधी येतील परत काय सांगता येत नाही. तेव्हा सायली विचार करत म्हणते की मला प्रतिमा आत्याला भेटायचंय आणि त्यांच्यात आणि माझ्यात एवढं साम्य कसं हे मला विचारायचंय. तर आता लगेचच इकडे सायली ही कुसुमताईला फोन करते आणि कुसुमताईने इकडे प्रतिमाला आता घरी आणलेलं असतं. तर आता कुसुमताई प्रतिमाला चहा देते. तर सायलीचा फोन आलेला बघून लगेचच सायलीला कुसुम म्हणते की अगं मी आमच्या एका शेजारच्या बाईला आमच्या घरी राहायला आणलंय. तर सायली म्हणते की व्हिडिओ कॉल कर मला. तर कुसुम ही सायलीला व्हिडिओ कॉल करते आणि आता कुसुम ही मोबाईलचा कॅमेरा हे प्रतिमाकडे करू लागते. तेव्हा आता कुसुमच्या मोबाईलमध्ये प्रतिमाचा व्हिडिओ दिसताच आता प्रतिमाच्या खऱ्या सत्याचा सायलीला उलगडा होताना आपण बघणार आहोत. तर आता प्रतिमा ही कुसुमच्या घरी असल्याचे सत्य सायलीसमोर येऊन आता पूर्णाजी आणि कल्पनाला सायली ही कशी प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट घडवून आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.